आहोत आणि परीक्षेतच कमेंटर बँडमध्ये जॉईन होतील मुकेश जाधव सर आणि मेरी आवाज मेरी पहचान संदेश वाखारे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच किरण जाधव सर. तर पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित चेक. वेलकम बॅक. पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य पाहुण्यांचा मायबाप क्रीडा रसिकांचा आणि स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेल्या सर्व स्पर्धक खेळाडूंचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय सचिन 11 बिनार आयोजित सचिन स्मृती चषक 2025 मध्ये. स्पर्धेचा आपण पहिला दिवस आपण अनुभवतोय आणि निश्चितच ही दुसरी लढत बघायला मिळाली जाते. माझ्यासोबत नक्कीच जोडले जातील वकार सर, व्हॉइस ऑफ भिनार. तर 4 षटकाचा हा सामना असेल. गोलंदाज ट्रॅकवर अस्तिक. शावली जर आपण पाहिला तर पहिलाच चेंडू जर आपण पाहिला तर हलकासा वळण दिला होता. बाहेरच्या बाजूने हा चेंडू मात्र नक्कीच काढला होता गोलंदाज अस्तिकने. लेग कटर हा चेंडू बघायला मिळाला. आणि खऱ्या अर्थाने जर वकार सर आपण पाहिलं तर बघा चेंडू नवीन आहे, चेंडूला कापूस देखील बघायला मिळते आणि अशा परिस्थितीत देखील चेंडूला टर्न करते. चांगला चेंडू बघायला मिळाला. मात्र वाईट स्वरूपात हा चेंडू. या बल्ली मात्र पुढे ठेवला होता. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह हा फटका बघायला मिळाला. गोलंदाजच्या वरून फटका, मिडाऊनच्या वरून हा फटका खेळला गेला होता. एक धाव या ठिकाणी डेफिनेटली. मात्र ओ माय गॉड, इथं काय होतंय? मी तर म्हणेन काहीच आवश्यकता नव्हती. अशा प्रकारे क्रिस सोडले त्याच अनुषंगाने डायरेक्ट हिट केलं गेलं आणि इथं मात्र फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. पहिला धक्का. आणि त्यानंतर 1990 आदरणीय विनोद जी भुईर त्यांचा जो कटआउट आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर सरपंच सरमानी भरतजी घाटाल साहेबांचा जो कटआउट आहे आणि त्यानंतर आदरणीय महादेव घाटाल साहेबांचा जो कटआउट आहे, पाठीमागे जो बॅनर आहे त्याच्यावर जर का बॉल आदळला तर कुठल्याही त्या 3 बॅनरवरती जर का बॉल आदळला तर 200 रुपयांचं पारितोषिक. डायरेक्ट षटकाराने षटकारच्या स्वरूपाने हा बॉल आदळला पाहिजे, लक्षात घ्या आपण. आणि त्याच्यानंतर 1990 आणि जो समोर स्टँड आपले आहे तिथे देखील सन्माननीय विनोद शेठ भुईर यांचा जो कटआउट आहे त्या कटआउटला जर का बॉल हिट झाला तरी देखील 200 रुपयांचा पारितोषिक. धन्यवाद. जाऊया ऑनगोईंग मॅचकडे. जर आपण पाहिलं तर बघ आय थिंक 3 धावा लागल्या जातात. पहिला फलंदाज आय थिंक बाद झाला होता. 2 या आकड्यावर आय थिंक पहिला विकेट बाद झाला होता. पॉवर प्लेचं षटक पडलं तर तसे मित्र म्हणेन स्पेशली बॅटरसाठी असतं. परंतु इथे जर आपण पाहिलं तर अस्तिक डागे हा एक चांगला गोलंदाज आहे. पॉवर प्ले षटकामध्ये नेहमीच आपण त्याला पाहतोय. शेजारी मात्र डेफिनेटली बघायला मिळतात या पॉवर प्ले षटकामध्ये. वन्स अगेन नेक्स्ट डिलिव्हरी. गती परिवर्तन यावली. ग्राउंडेड शॉट वन्स अगेन मिड विकेट रिझनमध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होते. एक धाव मात्र मिळाली जाईल. एका धावने संघाची धावसंख्या जर आपण पाहिले तर मग आय थिंक 4 या आकड्यावर पोहोचली जाते. वकार सर. यस, चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय. कारण कोणत्या प्रकारे विकेट मोठ्या फटक्याची मुभा दिली नाही आहे अस्तिकने. चांगली गोलंदाजी, अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. फिल्डिंगमध्ये थोडंसं बदल केलं जातं. कारण जर आपण पाहिलं तर मग लेफ्ट हँड बॅटर बघायला मिळते आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर मग हलकीशी रणनीती फिल्डिंगमध्ये बघायला मिळते. डीप मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक ठेवला जाते.
या बल्ली मात्र हाफ ट्रॅकरचा चेंडू इथे मात्र सॉफ्ट डिसमिसल सोपा झेल देऊन परतते बॅटर. आणखी एक धक्का लागला जातो जेव्हा गोबा स्पोर्टला खुर्द या संघाला दुसरा विकेट. यस, हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. अगदी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलमध्ये हवं तसं संपर्क नव्हता. जय त्या ठिकाणी होता. जयच्या माध्यमातून एक चांगला झेल कंप्लीट केला गेला आहे. ही दुसरी विकेट. चांगली गोलंदाजी सध्या स्थितीला आपल्याला बघायला मिळते. ज्यावेळी लेफ्ट हँड बॅटर स्ट्रायकिंगसाठी आला, नव्याने खेळण्यासाठी आल्या, त्यावेळी मात्र अगदी चांगले शतरक्ष लावले गेलं आणि त्याच अनुषंगाने चेंडूच्या हाताळणी केली होती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. न्यू बॅटर पंकज यावेळी सरळ बॅटने मिडॉनच्या भरून यावेळी मात्र चेंडू ट्रॅबल होतोय काव कोणार मध्ये. यस, चेंडू निघून जातोय सीमा पार. मिळतोय पंकज सातवीला हा झन्नाटदार चौकार. यस, आता मात्र एक चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅट झालं होतं. मोहर उमटली होती 4 धावांची आणि ती आवश्यकता देखील आहे, कारण पहिल्या 2 विकेट ज्या आहेत त्या लवकरात लवकर गेल्यात. डेफिनेटली शावली जर आपण पाहिलं तर फुटवर्क दिसून आलं नाही. स्मॅश करायचं होतं, कट शॉट खेळायचं होतं. यावेळी बॅटर पंकज सातवीला मात्र चांगला चेंडू बघायला मिळाला आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येते, संपलं जातं. 8 धावा लागल्या जातं स्कोर कार्डवर. अप्रतिम सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय. आस्तिकच्या माध्यमातून जे षटक फेकलं गेला, एक चौकार वगळता अगदी अचूक टप्पाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. डेफिनेटली सुरुवात चांगली. आणि मी तर म्हणेन कार्य कोणतेही असेल, जर सुरुवात एखाद्या कार्याची किंवा कामाची जर चांगली होत असेल ना, तर मग वकार सर शेवट देखील चांगलाच होत असतो. नक्कीच शेवट गोड होईल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. खास करून क्रिकेट म्हटलं की अनिश्चितीचा खेळ, ज्याच्यामध्ये वार पलटवार तुम्हाला सातत्याने पाहायला मिळत आहेत. डेफिनेटली, कारण क्रिकेट खेळामध्ये मी तर म्हणेन अंदाज बाधे थोडं कठीणच आहे. कधी केव्हा काय होईल काहीच सांगता येत नाही. परंतु सुरुवात जी आहे ती खूप महत्त्वाची असते आणि ती महत्त्वाची सुरुवात ज्यामध्ये आस्तिकचं षटक अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. डेफिनेटली कुठे ना कुठे येणाऱ्या गोलंदाजाचा देखील आत्मविश्वास वाढेल, कारण त्याला देखील वाटतच असेल की यास पहिलं षटक चांगलं झालेलं आहे आणि कुठे ना कुठे हा आत्मविश्वास उंच करण्यासाठी ही कामगिरी आस्तिकची खूप चांगली असेल चिंचवली संघासाठी. अर्थातच वार तर झालाय, परंतु पलटवार होईल का पाहूया षटक क्रमांक 2. डेफिनेटली पलटवार करावंच लागेल. फिल्डिंगमध्ये बदल केले जाते, कारण बंधनकारक पॉवरप्लेचं षटक संपलेलं आहे आणि ह्या बली मात्र गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर राज भोईर. यावेळी जर आपण पाहिला तर मग डॉट स्वरूपाचा चेंडू बघायला मिळाला. चांगली सुरुवात करतोय गोलंदाज राज. हे दुसरं षटक आपण पाहतोय. यश आपण पाहतोय स्ट्रायकिंगसाठी. जर आपण पाहिलं तर फिल्डिंग पोझिशन पाहिली तर मग आपण पाहू शकतो की यस आय थिंक हलकासा कावकोनर रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. त्यानंतर मग एक क्षेत्ररक्षक पाहिला तर मग बाडी स्ट्रॉंग ऑफ रिझर्वमध्ये. इथे मात्र जर फटका पाहिला तर मग फसलाय असंच म्हणावं लागेल. डाऊन द बॉल येतोय हस्तिक, होतोय झेल, फलंदाज फेल, विकेट.
यस पहिल्या षटकाचा दबाव कुठेतरी पाहायला मिळतोय षटक क्रमांक 2 मध्ये. कारण सुरुवात दुसऱ्या षटकाची देखील अप्रतिम झाली आहे. पहिला बॉल निर्धावानं त्यानंतर महत्त्वाची विकेट यशला देखील मैदान सोडावं लागलंय. मी आधीच म्हटलं होतं की आत्मविश्वास नक्कीच उंचावेल येणाऱ्या गोलंदाजाचं, कारण सुरुवात चांगली करून दिली अस्तिक डाके गोलंदाजानं. असं एक तो कारणच आपल्या बघायला मिळते. यावेळी जर आपण पाहिलं तर मग फटका चांगला आहे, गॅप देखील शोधला जातोय. इथे मात्र चेंडू जाते निश्चितच वाडीस लॉंगा बाउंड्रीच्या भरून षटकार. यस नवीन फलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आल्या आल्या खडे खडे ठोकलाय त्याने आकाशी फटका. किती विकेट्स गेल्यात, कशी सुरुवात झाली आहे, मला काही घेणं देणं नाही आहे असं सांगत असताना पहिल्याच बॉलवर आकाशच्या बॅटमधून षटकार आलाय. डेफिनेटली मारावंच लागेल, कारण परिस्थिती पाहिली तर मग थोडी खराब परिस्थिती बघायला मिळते लाभ संघाची. आणि कुठे ना कुठे मित्र म्हणेन आकाश सातवीला ती जबाबदारी आपल्या खांदी घ्यावी लागेल, कष्ट करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्सना. कारण हा जर आपण विकेट पाहिले तर मग रन होत आहेत या विकेटवर आणि त्याच अनुषंगाने चांगलं टार्गेट सेटअप करावं लागेल लाभ संघाला. वन्स अगेन राज भोईर. या बॉल मात्र फ्रंट फुटवर फटका चांगला आहे, मिड विकेट रेसमध्ये डाऊन द बॉल येतोय, शतरक्षक होतोय झेल, फलंदाज फेल आणि खेक धक्का जेव्हा गबा स्पोर्ट लाभ खुर्द या संघाला. महेश इज आउट. बॅटमधून मोठा फटका आला, त्यानंतर मात्र महेशने देखील प्रयत्न जरूर केला होता, परंतु गोलंदाजाने सांगितलंय एव्हरी डे इज नॉट अ संडे. विकेट आली आहे. डेफिनेटली मात्र सफलता मिळाली. वार प्लॅटवर बघायला मिळते. ओ माय गॉड, या वेळी जर आपण पाहिलं तर मग आय थिंक वकारी सर हा फुलर लेथ हा चेंडू होता, फुल टॉस चेंडू होता, मात्र हवा तेवढा फायदा घेता आला नाही बॅटर शुभम गायकरला. यस मुकेशजी, मी तर म्हणेन एक चांगली मेजवानी होती, जी मेजवानी ॲक्सेप्ट केली नाही आहे शुभमने. बॉल निर्धाव गेलाय. यस ठीक आहे, आपण जाऊया आमचे गुणलेखक मोहित सावले जे आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत. चांगला लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. एकत्रित धावा जर पाहिलं तर मग आय थिंक स्कोर कार्ड नंबर 15 धावा लागल्या जातात 4 गडीच्या मोबदल्यामध्ये. मित्र म्हणजे सुरुवात चांगली म्हणता येणार नाही लाभ संघाची वकारे सर. नक्कीच चांगली म्हणता येईल, मात्र ती चिंचवली टीमची, कारण गोलंदाजी चांगली झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 8 तर दुसऱ्या षटकामध्ये 7 आणि आतापर्यंत विकेट्स 4 गेल्यात. अर्थातच पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर गोलंदाजी चांगली राहिली आहे, परंतु अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया येणाऱ्या 2 षटकामध्ये काय घडेल, काय बिघडेल. नक्कीच, कारण 2 षटकं देखील अजूनपर्यंत आपल्याला बघायला मिळतात लाभ संघासाठी. इथून जर चांगली फटकेबाजी झाली तर मग डेफिनेटली धावा बघायला मिळायला जातील लाभ संघाच्या. स्ट्रायकिंगसाठी 1 सेकंड आपण आकाश सातवीला पाहतोय. आकाशच्या बॅटमधून आय थिंक एक सिक्सर आपल्याला बघायला मिळाला. गोलंदाज ट्रॅकवर श्रीकांत मुकणे या मोसमातील आय थिंक पहिली मॅच खेळत असताना आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने जर आपण चिंचवली संघ म्हटला हा देखील एक चांगला संघ आहे. फिल्डिंगमध्ये थोडं बदल बघायला मिळाला जाते. गोलंदाज श्रीकांत बोलतोय राडम राऊंड विकेट. हाफ ट्रॅकरचा चेंडू बाउन्स देण्याचा प्रयत्न केला होता, यश मिळालं गोलंदाज श्रीकांतला. डॉट स्वरूपात हा चेंडू डॉट चेंडूने आपल्या षटकाला मात्र सुरुवात करतोय श्रीकांत मुकणे. सर्कलच्या आतमध्ये जर आपण पाहिला तर मग 3 क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतात. 1 सेकंड
ओ यावेळी जर आपण पाहिलं तर हलकीशी अपील बघायला मिळाली. पॅडवर जाणार हा चेंडू बघायला मिळाला. चांगली गोलंदाजी साकारतोय श्रीकांत. नक्कीच हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. पायचीची जोरदार अपील मात्र पंच सहमत नाही आहेत. पायचीची अपील ज्यावेळेस होते ना त्यावेळेस पंच तपासत असतात चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, चेंडू बॅट कट आहे का, या सर्व गोष्टी तपासल्या जातात आणि त्यानंतर पंच सहमती दाखवत असतात. परंतु यावेळेस कुठेतरी लेग स्टिक मिस करत होता चेंडू. डेफिनेटली अगदी चांगली चर्चा बघायला मिळाली. ह्यावेळी जर आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर मग वाईट स्वरूपात हा चेंडू बघायला मिळाला. काय जबरदस्त आयोजन नियोजन आपल्याला बघायला मिळालं जातं भिनार संघाच्या माध्यमातून. वन सेकंड राऊंड विकेट. या बॉल मात्र फटका फसला आहे. डाऊन द बॉल. विकेट किपर येते आणि विकेट किपर या ठिकाणी मात्र चुकी करणार नाही. होतोय झेल. फलंदाज फेल. विकेट. तर आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय काशीनाथ जिगुळवी भिनार गावचे आहेत. आपल्याला विनंती आहे आपण आपल्या मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा. त्यानंतर सन्माननीय पंढरी भुईर आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण आपल्या मुख्य मंचावर वेलकम. आपलं तिकडे सरचे स्वागत आहे. धन्यवाद. यावेळी मात्र फलंदाज त्रिफलाचित होते. काय गोलंदाजी बघायला मिळते श्रीकांत मुगणे या गोलंदाजामार्फत. तर अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर मग धावा 16 लागल्या जातात. 16 मात्र गाडी थांबलेली आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर मग आय थिंक 6 फलंदाज बाद झालेले आहेत. हे तिसरं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज क्रीजवर जात आहेत आणि लगेच पेलूमध्ये येण्याचा आनंद घेतात. असंच हे दृश्य आपल्याला बघायला मिळतं. नक्कीच एकंदरीत तू चल मी देखील आलोच ही भूमिका आतापर्यंत जय वाघोबा लाभ टीमच्या बाजूने. कारण तब्बल 6 विकेट्स गेल्यात आणि धावफलकर आहेत फक्त आणि फक्त 16. यस एका गीताची देखील आठवण हे डेफिनेटली आम्हाला देखील होईल. तू चल मी आया अशा प्रकारचं हे दृश्य वन्स अगेन. बॅकफुटवर गेला होता या बली. स्टामिंग स्ट्रोक बघायला मिळाला. गली रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. एक धाव मात्र या ठिकाणी मात्र अंकित केले जाते. एका धावाने जर आपण पाहिला तर मग क्रिकेट या खेळामध्ये अशुभ अंक समजला जाते. तो अशुभ अंक म्हणजे 17 धावा लागलेल्या आहेत. धावसंख्या 17. होईल का खतरा? स्ट्राईक इनसाठी आपण पाहतोय बॅटर शुभम गायकरला आपण पाहतोय. वन्स अगेन धावा होत आहेत 17. बॅकफुट होतं ते यावेळी हलकासा स्टेप आउट केलं होतं. मिडॉन रिझर्वमध्ये चेंडू निघून जाते. वाईडिश लॉंगाचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. एकच धाव या ठिकाणी मात्र मिळाली जाईल आय थिंक. आणि काय जबरदस्त ही गोलंदाजी बघायला मिळते श्रीकांत मुकणे गोलंदाजामार्फत. तर अशा पद्धतीने षटक क्रमांक 3 देखील संपुष्टात येत आहे. आणि जर इथे पाहिलं तर मग धावा लागल्या जातात फक्त आणि फक्त स्कोर कार्ड नंबर 18. जबरदस्त गोलंदाजी. 18 बॉलचा खेळ झालाय आणि 18 धावा खर्च देखील झाल्यात आणि त्या मोबदल्यात 6 विकेट्स. अर्थातच प्रत्येक गोलंदाजाने अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली. पहिलं षटक आस्तिकचं, त्यानंतर राज, श्रीकांत आणि आता मात्र शेवटचं अंतिम षटक पवन टाके बॉलिंग ट्रॅकवर येतोय. शेवटचं अनावरचं षटक असेल. मी तर म्हणेन इथून आता आपलं आत्मविश्वास उंचावायला लागेल दोन्ही बॅटरना. कारण एक्झॅक्ट जर आपण पाहिला तर फक्त आणि फक्त धावा जर पाहिला तर 18 धावा 6.00च्या सरासरीने सध्या स्थितीला आपल्याला बघायला मिळते. पवन मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवर पहिला चेंडू घेऊन जाण्यासाठी सज्ज. ह्यावेळी जर आपण पाहिलं तर मग हलकासा स्टेप आउट केला होता. फ्रंट फुटवर गेला होता बॅटर
शुभम आपण पाहतोय. स्ट्रायकिंगसाठी शुभम डॉट चेंडू बघायला मिळाला. काय चांगली गोलंदाजी बघायला मिळते या चिंचवली संघाच्या गोलंदाजा मार्फत. या बॉली सेम बॉल होता, सेम पद्धत होती. हा देखील चेंडू खेळण्याची बॅटर शुभमच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 डिलिव्हरी डॉट फ्रॉम पवन डाके. अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटचं षटकाची सुरुवात देखील चांगली झाली आहे. 2 बॉल टाकून झाल्यात आणि दोन्ही निर्धाव. यावेळी अडबा बाटने फटका मात्र चांगला होता, परंतु गॅप शोधू शकला नाही. एलिमिनेशन झालं नाही. आणखी एक फलंदाज बाद. विकेट. चांगली गोलंदाजी बघायला मिळते चिंचवली संघाच्या गोलंदाजामार्फत. इथे शुभम देखील बाद होते. पवनला मात्र या ठिकाणी निश्चितच सफलता मिळाली. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट आणि तिसरा चेंडूवर मात्र ही सफलता. आता इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये मित्र म्हणेन 3च चेंडू असणार या षटकामधले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल भगवते हा फलंदाज आपण पाहतोय. मित्र म्हणे 3 पैकी 2 चेंडूवर जरी मोठे स्ट्रोक आलं लाभ संघासाठी बरं होईल. यावेळी जर आपण पाहिलं तर मग बॅक फुटून जाते. लेट कटचा हा स्ट्रोक बघायला मिळाला आणि त्या चालू शिकणे चेंडू मात्र निघून जातोय बॅकवर्ड डीप पॉइंट रिझर मध्ये. संघर्षमय हा चौकार. हवी ऍक्शन रिप्ले मध्ये जबरदस्त या ठिकाणी मात्र जागा बनवली. चांगली मिडलिंग बघायला मिळाली. अगदी दिशा देण्याचं काम केलं या वेळी बॅटरनं. आपण पाहू शकतोय जबरदस्त फटका बघायला मिळाला. चौकार. पण एकदा गोलंदाज सज्ज असेल. पण एकदा त्याच पद्धतीने खेळायचं होतं, परंतु या बली जर चेंडू पडल्यानंतर आय थिंक हलकासा इनस्विंग होतो की काय. चांगला चेंडू बघायला मिळाला. 4 चेंडू निर्धाव गेल्यात आतापर्यंत या ओव्हरमध्ये. 1 विकेट जरूर आली आहे, परंतु चांगली गोलंदाजी, कारण शेवटचं षटक आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर फ्रॉम बॉलर. ओ माय गॉड. यावेळी जर आपण पाहिलं तर काही घडलं जात आहे. थिंक थोड्या क्षणासाठी आम्हाला देखील वाटलं की यस वाईट चेंडू जातो की काय, मात्र लास्ट मोमेंटला पाहिलं तर मग बेल सोडल्या जात आहेत. अशा पद्धतीने शेवटच्या चेंडूवर देखील या ठिकाणी विकेट मिळाली जाते आणि अशा पद्धतीने हा पहिला डाव संपुष्टात येते. एकंदरीत धावा जर पाहिलं तर मग 22 आणि 23 धावांचं हे लक्ष असेल. चला नेक्स्ट सामन्याचा आपण नाण्यापैकी नक्कीच या ठिकाणी पार पाडणार आहोत. आई मुंब्रादेवी कौसा विपक्ष श्री गणेश दाभाड. चला दोन्ही संघाचे संघनायक चला टॉस बॉक्स आपण जॉईन करायचे. सामना हा देखील आय थिंक 4 षटकाचा असेल. चला आपण दोन्ही संघाचे कर्णधार आपण या जास्त वेळ न दबडता आपण लगेचच टॉस करण्याकरिता आपला जो मुख्य व्यासपीठ आहे त्या मुख्य व्यासपीठावर आपण टॉस करणार आहोत. टॉस बॉक्स या आपल्या मुख्य मंचावर आहे. चला आपण एका लाईनअपमध्ये आपण जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. चला आपण या आई मुंब्रादेवी कौसा टीम कर्णधार आणि श्री गणेश दाभाड दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण या. सन्माननीय काशीनाथ जी गुळवी आणि सन्माननीय पंढरी जी भोईर आपल्याला विनंती आहे आपण हे आपल्या टॉस बॉक्समध्ये आपण जॉईन व्हा. आमचे मान्यवर देखील आपल्यामध्ये जॉईन झालेले आहेत आणि त्यानंतर श्री गणेश दाभाड टीम कर्णधार. खास या स्पर्धेचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर जो कॉईन आहे तुमच्या नावाने बनवलेला आहे, तुमच्या टीमच्या नावाने बनवलेला आहे. श्री गणेश दाभाड एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आई मुंब्रादेवी कौसा असा कॉईन आहे. मान्यवरांकडे हा कॉईन
आई मुंब्रा देवी कवसा असा आवाज दिला होता आणि टॉस सुद्धा जिंकलेला आहे. आई मुंब्रा देवी कवसा टीम कर्णधार मान्यवरांचे आभार. विनंती असेल आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हा. रवींद्र टॉस जिंकलेला आहे. 4 षटकांची मॅच असेल. काय निर्णय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे, कारण मागील मॅच जिंकली श्रीगणेश दाभाड टीम सुद्धा एक चांगला संघ म्हणून आपण या आपल्या असोसिएशनमध्ये ओळखतोय. परंतु रनचेसमध्ये कारण तुम्हाला असे किती धावा आहेत की एक माइंडसेट आणि समोरच्या संघाला एक कुठपर्यंत थांबवण्याचा एक माइंडसेट असेल. 40-45 मध्ये थांबवायचा मी. यास 40-45 धावांपर्यंत थांबवण्याकरिता तुमचा संघ जर आपण बघितला याच्या अगोदर देखील अगदी गावदेवी कवसा असेल एक टीम होती, त्याच्यानंतर 2 संघ झाले, विभक्त झाले. परंतु अशी कुठली गोलंदाज आहे की त्यांच्या पूर्णपणे एक फार मोठी जबाबदारी असेल या मॅचमध्ये? आकाश आहे, जितू आहे आणि एक तुला शेवटचा प्रश्न विचारेन. भिवंडीमधलं सर्वाधिक अगदी क्वालिटी नंबरचं 1 नंबरचं हे जे मैदान टी ग्राउंड बिनार या मैदानावर खेळायचं होतं. अशा वेळेला ज्यावेळी लॉट्स पडल्याच्या नंतर मात्र एंट्री कशी आली आणि इथे खेळण्याचं स्वप्न काय म्हणशील? तुमची मेहरबानी म्हणजे आम्हाला भेटली करून. आणि तुमच्या संघात देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि त्यानंतर श्रीगणेश दाभाड टीम तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची आहे. तुमच्या संघात देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तर टॉस जिंकलेला आहे आई मुंब्रा देवी कवसा या टीमनं आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि बॅटिंग करण्याकरता इन्व्हाइट केले श्रीगणेश दाभाड या टीमला. आणि जाऊया आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. इट्स फॉर यू कॉमॉक्स. धन्यवाद. थँक्यू किरण. या बॉलर्स देखील चांगला बॉल त्या ठिकाणी. संपर्क हवत असं नाही आहे, सिंगल मिळेल. (23) 23 धावांचा पाठलाग या ठिकाणावर होतोय. अगदी माफक लक्ष. षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवलाय. वाडा स्ट्रोक, अप्रतिम फटका. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 4 धावा, चौकार. त्या ठिकाणी चांगला झेल, फलंदाज फेल. चौकारानंतर मात्र ही विकेट. आणि विकेट जे आहेत त्या तुम्हाला वारंवार घ्यावा लागतील, कारण धावा रोगायचे आहेत फक्त आणि फक्त 23 धावा. आपण नक्कीच या टुर्नामेंटचा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज पंच पॅनल महाराष्ट्र राज्य, ज्यामध्ये अनंता माली, प्रदीप भंडारी, संजय घाटाल हे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाशने काढली त्या ठिकाणी पहिली विकेट. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. बॉल मात्र निर्धाव जातोय. चांगली सुरुवात गोलंदाज आकाशच्या माध्यमातून झाली या ठिकाणी, कारण चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र विकेट सोबत बॉल जो आहे निर्धाव देखील फेकलाय. चांगली गोलंदाजी आकाश पुन्हा एकदा. यावेळेस हा बॉल ऑन साईडला कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. 1 गडी बाद, 7 धावा. ते 20 धावांचा पाठलाग करत असताना मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्यात. एकंदरीत आकाशने तर चांगली गोलंदाजी केली आहे,
परंतु येणाऱ्या तिन्ही गोलंदाजांना देखील अशा प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. टीम लाभचे कॅप्टन, चला आपण थोडं स्पीडली केला. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 3 ओव्हर्स अर्थातच 18 बॉलचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर सुजल. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. षटकातील पहिला बॉल सुजल. या वेळेचा बॉल ऑन साईडला उडवलाय. फटका चांगला आहे. खाली क्षेत्र. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. अतिशय दमदार फटका. भरपूर आधी चेंडूची लाईन रीड केली, शफल झाला आणि त्यानंतर हा प्रहार झाला होता. अगदी खाली क्षेत्र निवडला, ज्यावर आला आहे हा चौकार. अर्थातच या चौकाराच्या मदतीने समीकरण जे आहे पुन्हा एकदा बदललेलं आपण पाहतोय. 12 धावा दूर आहे विजयापासून दशरथ दिल्लवान चिंचावली संघ. या वेळेस अतिरिक्त बाउन्स. 1/4 ओव्हरचा इशारा देखील आलाय. अर्थातच पहिला बाउन्सर टाकून झाला या ओव्हरमधला. सुजल पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील अजून एक बाउन्सर त्या ठिकाणी आपण पाहतोय. वारंवार चेंडूला उचली दिली जाते, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही आहे. मागच्या 2 बॉलचा विचार केला तर दोन्ही बॉल जे आहेत ते निर्धाव गेल्यात. आपण पाहतोय सचिन 11 भिनार आयोजित कैलासवासी सचिन स्मृती चषक 2025चं हे देखणं आयोजन. पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये चांगलं क्रिकेट आतापर्यंत पाहायला मिळते आपल्याला. सुजल. षटकातील पुढचा बॉल. अगदी रनअपमध्ये मिस्टेक. नेट बॉल. निर्धाव चेंडू तर फेकावे लागतीलच, सोबतच विकेट्स घेणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. टीम लाभचा विचार केला तर या वेळेचा बॉल शरीराचा वेध घेणारा चेंडू. सिंगल कंप्लीट. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. धावा येणं महत्त्वाचं आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 12 झाल्या आहेत, मात्र अजूनही 11 आवश्यक आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे, ज्यामध्ये आतापर्यंत 4 बॉल टाकून झाल्यात. 5 धावा खर्च केल्यात सुजलने. मात्र यावेळेस हा बॉल कॅच ड्रॉप. झेल पकडणं आवश्यक होतं त्या ठिकाणी, परंतु कॅच ड्रॉप आणि त्यानंतर 2 धावा आल्यात. ओव्हर थ्रो देखील आपण पाहतोय, परंतु फक्त 2च धावा मिळतील. 2पेक्षा आधी काही एक नाही. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावर झाल्या आहेत. एका माफक लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणावरनं केला जातोय. लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय आणि त्याचं कारण म्हणजे दशरथ दिल्लवान चिंचवली टीमची गोलंदाजी भरपूर चांगली राहिली होती. षटकातील पुढचा बॉल भिनार विलेज जैनकडनं. बॉलिंग ट्रॅकवर सुजलला आपण पाहतोय. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलंय. फटका चांगला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं आणि त्यानंतर थ्रो देखील चांगला झाला होता, परंतु यष्टीरक्षक कलेक्ट करू शकले नाही आहेत आणि त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये. या 2 धावांच्या मदतीने षटक देखील कंप्लीट झाले आणि धावा धावफलकावर
16 का डोला 16 धावांचा बोलबाला आपण पाहतोय. आता मात्र उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 मध्ये 7ची आवश्यकता. अगदी साधं सोपं समीकरण आपण पाहतोय दशरथ 11 चिंचवली टीमसाठी. बघा नेक्स्ट मॅच आपल्याला नक्कीच बघायला मिळेल आहे. मुब्रादेवी कौसा विपक्ष श्री गणेश दाभाड. जसा हा सामना संपला जाईल तसंच मात्र क्षेत्ररक्षण घेणार संघानं मैदानामध्ये नक्कीच आपण इंटर करायचं आहे. कारण कोणत्या प्रकारचा विलंब प्लीज आपण लावू नका. कारण प्रत्येक आपण सामना हा 4-4 षटकाचा नक्कीच खेळवणार आहोत आणि त्याच अनुषंगाने आपलं सहकार्य खूप महत्त्वपूर्ण असेल. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर शुभम येतोय. पाहूया शुभम कशा प्रकारे गोलंदाजी करेल. कारण या ठिकाणावरनं रन्स कमी आहेत, बॉल जास्त आहेत. 12 मध्ये 7ची आवश्यकता. षटकातील पहिला बॉल ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अमोल यस सिंगल कंप्लीट. चांगली रणनीती आपण पाहतोय कारण सिंगल डबलने देखील काम बनेल आणि त्यानुसार ही फलंदाजी आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल सन्माननीय दीपकजी पंडित साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. सचिन 11 भिनार आयोजित कैलासवासी सचिन स्मृती चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. भिनार गावचे सामाजिक कार्यकर्ता आहेत. अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट त्यांची आपण पाहतोय. 17 धावा धावफलकावर. या वलयाचा ऑन साईडला प्रहार झालाय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. नक्कीच ज्या ठिकाणी सिंगल डबलने देखील काम बनेल त्या ठिकाणी मोठ्या फटक्याची आवश्यकता होती का हा प्रश्न जरूर पवनला विचारला जाईल. कारण विजयाचं अंतर जे आहे ते फक्त आणि फक्त 6 धावांचं असताना मात्र मोठा फटका ठोकण्याच्या प्रयत्नात पवनची महत्त्वाची विकेट गेली आहे. नवीन फलंदाज अस्तिक आलाय. अस्तिकने गोलंदाजी तर चांगली केली होती परंतु फलंदाजी पाहूया कशा प्रकारे करेल. त्या दरम्यान शुभम बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल या बॉलेस इनसाइड आउट खेळून काढलाय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. प्रयत्न तर भरपूर चांगले केले गेलेत परंतु कॅच ड्रॉप. 2 धावा कंप्लीट. प्रयत्नांना जरूर 10 पैकी 10 गुण दिले जातील परंतु जे प्रयत्न आहेत ना त्या प्रयत्नांमागे यश अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आपल्या टीमने धावा अगदी कमी बनवल्यात. षटकातील पुढचा बॉल या बॉलेस देखील बीट झालाय फलंदाज. यष्टीरक्षक देखील बीट झाला होता परंतु धाव मिळत नाहीये त्या ठिकाणी. बॉल निर्धाव गेलाय. 19 धावा धावफलकावर आहेत. अर्थातच 4 धावांची आवश्यकता आहे. षटकातील शेवटचा बॉल या बॉलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव. अवांतर धावेच्या मदतीने समीकरण पुन्हा एकदा बदललंय. फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी दशरथ 11 चिंचवली टीमला. पुढचा बॉल फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी.
मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात अस्तिकची विकेट, रनआउट, फलंदाज बाद. शेवटच्या बॉलवर रनआउटची विकेट आणि आता मात्र शेवटचा अंतिम षटक. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि उर्वरित 6 मध आहे. फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. रवी डाके नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर चेतन येतोय. चेतनला मात्र या ठिकाणावर फक्त आणि फक्त 2 धावा रोखायच्या आहेत. चेतनसाठी नक्कीच हे काम जे आहे थोडं कठीण आहे, परंतु अशक्य नाही आहे. अशा प्रकारच्या घडामोडी भरपूर वेळा आपण क्रिकेटमध्ये पाहिल्यात. ती करामत, ते मॅजिकल षटक पाहायला मिळेल का? पाहूया. चेतन बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल. यावेळेस हा बॉल स्क्वेअर लेगमधून डीपला जातो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरनं क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत अगदी वेगाने पोहोचल्यात. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र 2 धावा कंप्लीट. अर्थातच मॅच फिनिश. सामना जिंकलाय दशरथ दिल्ल्यावान चिंचवली टीमने. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. हार्ड लक, टफ लक टीमला. मॅन ऑफ द मॅच, या सामन्याचा हेरो, ज्याने फेकलं होतं तिसरं षटक, ज्या षटकामध्ये 2 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतल्या आणि सलामीला आला 1 चौकाराच्या मदतीने 5 धावा वैयक्तिक बनवल्या. नाव आहे श्रीकांत. तर चला श्रीकांत, आपण मॅन ऑफ द मॅचसाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर या. नेक्स्ट मॅच, पुढच्या मॅचला आपण सुरुवात करणार आहोतच.